कोकणातील फळ बागायतदारांसाठी झालेलं आंदोलन आपण या ठिकाणी आता स्थगित झालेलं आहे। आपल्यासोबत विनायक राऊत आहेत। आंदोलन जरी संपलं असलं तरी पुन्हा ते होणार आहे असा प्रकारचा इशारा दिलेला आहे, मात्र सांगणार नाही। नक्कीच आम्ही आंदोलन आहे कोकणवासियांच्या हितासाठी असलेलं आंदोलन केवळ आज पूर्ण संपवलेलं नाही आहे। आजचा दिवस इथेच थांबलेला आहे। आम्ही सगळे नेते मंडळी बसू आणि पुढच्या आंदोलनाची दिशा आणि दिवस आणि त्याचं स्वरूप लवकरच आम्ही सांगू। दडपण्याचा प्रयत्न झालाय का? आंदोलन आजचं चिरडण्याचा घाणेरडा प्रकार या सरकारने केलेला आहे। आजच्या आंदोलनकर्त्यांना ज्या पद्धतीने मुंबईच्या वेगवेगळ्या तुरुंगामध्ये पाठवलं गेलं तशा पद्धतीचा प्रकार यापूर्वी कधी झाला नव्हता, तो यावेळेला झालेला आहे। पण या ठिकाणी आपण बघितलं तर गिरगाव चौपाटीपासून सुरू होणार होतं, तिकडे नेत्यांना पोहोचूच दिलं नाही। शिवालय येथे राजू शेट्टी असतील, हर्षवर्धन सकपाळ आम्ही पोहोचलो गिरगाव चौपाटीच्या बाजूच्या ठक्करपर्यंत, पण तिथे पण पोलिसांचा गराडा होता आणि अत्यंत निष्ठुरपणे पोलिसांच्या गाडीत कोंबलं। तुम्ही आता गाऱ्हाणं घातलं। खरं तर कोकणामधील भरपूर आमदार मंत्री हे महायुतीमध्ये आहेत, त्यांना तुमचं गाऱ्हाणं पोहोचलंय का आणि ते आता तुमच्यापर्यंत त्यांचा संपर्क झाला? ते हैवानाची अवलाद असत, ते देवाची माणसं नाही आहेत आणि हैवानाच्या लोकांना त्या पद्धतीने त्यांना शिकवायचं थोडं काम आम्ही करणार। परत आंदोलन हे होणार आहे। आंदोलन जरी आता या ठिकाणी थांबवलं असलं तरी पुन्हा हे आंदोलन होईल आणि हे आंदोलन जोरात होईल आणि फळबागायतदार असतील, शेतकरी असतील, यांचा आवाज हा नक्कीच सरकार दरबारी पोहोचवला जाईल असं एकंदरीत या ठिकाणी म्हटलं जातं। आपल्यासोबत या ठिकाणी काही कार्यकर्ते सुद्धा आहेत। इकडेच आपण बघितलं तर महिला सुद्धा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। आंदोलकांनी हातामध्ये आंबे घेऊन आंदोलन केलेलं आहे। या ठिकाणी आंदोलनासाठी आंबे वापरलेले, मगाशी आपण पाहिलं तर पोलिसांसमोर आंदोलन केलं आणि त्यांनी आंबे फेकले। आंबा पिकलाय का कोकणामध्ये आणि भाव मिळालाय का चांगला यंदा? भाव मिळाला नाही अजून कोकणामध्ये, आता काय पिकले पण सगळं नुकसान झालंय। भरपाई मिळत नाहीये, भरपाई मिळत नाही, सरकार देत नाहीये, काय करणार आता? सरकार दरबारी अजूनही आशा आहे, म्हणजे लवकरात लवकर मिळेल। काय बघत नाही देवाभाऊ, आम्हाला काय लक्ष देत नाहीत। देवाभाऊ लक्ष देत नाही असं त्यांचं म्हणणं आहे। मात्र कोकणामध्ये सर्वाधिक आमदार असतील, सर्वाधिक मंत्री असतील, हे खरं तर या कोकणातून आलेले आहेत। कोकणातून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहे। इथे महिला सुद्धा आंदोलन करतायत। महिलांकडून सुद्धा एकूणच या ठिकाणी बघितलं तर हाय हाय असं म्हटलं जातं। श्रद्धा जाधव आपल्यासोबत आहेत या ठिकाणी, त्यामुळे त्यांच्याही थेट संवाद साधूया। खरं तर फळबागायतदारांपर्यंत फळबागायतदारांचा आवाज पोहोचवण्याचा प्रयत्न झाला, मात्र दडपण्याचा प्रयत्न कुठेतरी केला गेला। हो, आता तुम्हाला पाहताच आहे, दडपण्याचा म्हणजे किती एखाद्याला शेतकऱ्यांच्या मागे हात धुवून लागायचं, शेतकऱ्यांना मदत करायची राहिली बाजूला। आणि आपण पाहिलंय गेले 8 दिवस कोकणात अवकाळी पाऊस पडतोय आणि त्याच्यामुळे आंबे तयार व्हायला आलेले सगळे पडलेत। नुसता पाऊस नाही, वादळ पण आहे आणि त्या वादळी वाऱ्यामुळे, पावसामुळे तयार व्हायला आलेल्या आंब्यावर किती नुकसान झाले। कोकणातले कित्येक लोक असे आहेत की ज्यांचं पूर्ण वर्षभर ते त्या उपजीविका त्याच्यावरती चालते। आंबे व्यापाऱ्याचे असतील किंवा काजूचे व्यापारी असतील, पण ह्याच्यामुळे आता त्यांचं इतकं नुकसान झालं आहे की वर्ष कसं काढायचं। मला एक असं वाटतं की जसं राज्य सरकार विदर्भात पाऊस आला, पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पूर आला, पाऊस आला त्यांना मतं देतात, मग हे पण शेतकरी ह्यांचं पण वर्षभर त्याच्यावरतीच पोट असतं ना। कितीतरी तुम्ही जर त्याचा सर्वे केला तर कित्येक कुटुंबीय अशी आहेत की वर्षानुवर्ष म्हणजे पिढ्यानपिढ्या त्यांचा आंबा हा उपजीविकेचं साधन आहे, आंब्याचे व्यापारी आहेत, पण ह्या वेळेला फार नुकसान झालेलं आहे। तेव्हा ह्या सरकारला सद्बुद्धी हो आणि त्यांना भरपाई देऊ। 200 रुपये म्हणतात एका आंब्याच्या झाडाला, एका आंब्याच्या झाडाला 220 रुपये। मला सांगा, एका आंब्याच्या झाडावर किती आंबे मिळतात हो, किती पेट्या होतात? मुंबईत आज सुद्धा 700 रुपये डझन आंबा आहे। आणि एवढ्या पेट्या म्हणजे किमान 5000 तरी द्यायला पाहिजे। अशी किती झाड आहेत? तुम्ही असं नाही म्हणत आहे की कोणतरी ह्यांच्यासारखं खोटे तर नाही ना सर्वे करत की आमची 500 झाडं आहेत, ते प्रामाणिकपणे सांगतात आमची एवढी झाडं आहेत, त्या झाडांना जेवढं आम्हाला उत्पन्न मिळतं तेवढंच द्या। तेही आवाज तो मागू शकले असते, 5000चे 10,000 द्या, पण कोकणातल्या माणसाचा प्रामाणिकपणा हा देवेंद्र फडणवीसांना रुचत नाहीये आणि म्हणून ते त्यांना दाबण्याचा, चिरडण्याचा प्रयत्न करतायत। आवाज दाबण्याचा आणि चिरडण्याचा प्रयत्न हा केला जातोय। मात्र फळबागायतदारांचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। ही नुकसान भरपाई लवकरात लवकर द्यावी अशा प्रकारची मागणी एकरता आंदोलकांची होती। मात्र आंदोलन होण्यापूर्वीच पोलिसांनी या सर्व आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं होतं आणि यानंतर या आझाद मैदान इथे आणून त्यांना बसवलं। इथे काही निदर्शनं सुद्धा झाली, भाषणं सुद्धा झाली, मात्र पुन्हा एकदा इशारा हा देण्यात आलेला आहे, लवकरात लवकर पुन्हा एकदा आंदोलन उभं होणार आणि पुन्हा एकदा हे आंदोलन जेव्हा होईल त्याची माहिती ही देण्यात येणार नाही, मात्र थेट आंदोलन हे करण्यात येईल अशा प्रकारे सांगण्यात आलेलं आहे। सोनावणेसह स्वप्नील जाधव, जी 24 तास, मुंबई।